झालं सगळं वाटोळ झालं आता. थोडक्यात सगळा डावीस कटला. आता काय खरं नाही. काय हो, अडकली का ती डॉक्टर जाळ्यात? मागे कसलं काय, ही अक्षर आली ना जाळं कुडतडायला. आता काय करायचं ना ह्याचा विचार करतोय मी. ही अक्षरा तर वाट लावणार सगळ्याची माहित आहे मला. तू काही वेगळं सांगू नकोस मला. नाही नाही, थांबा. गावदेवीची केली जत्रा आणि बकर नाही तर कोंबडी सत्रा. आपल्याला काय, नगाशी नग मिळाला म्हणजे झालं. म्हणजे ठीक आहे, नाही गावली ती डॉक्टर, और तिच्या फॅमिली मधलं कोणीतरी गावल की. हा, उलट्या होतात का? नाही म्हणजे कवा कवा होत्या. ब्लिडिंग होते का? हा, अगं म्हणजे अंगावरून लालसर असं काही जाते का? नाही. मग तुझ्यासोबत ज्या मॅडम आल्यात त्या एवढ्या घाबरल्यात का? आणि त्या अशा म्हणत होत्या की परिस्थिती खूप बिकट आहे तुझी, असं का म्हणत होत्या? काय झालंय? तू या आधी डॉक्टर देशमुखांना कन्सल्ट केलं होतंस ना? हो. ठीक आहे, मला जरा शंका आहेत तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल, मी त्यांच्याशी बोलून घेते. अहो ऐका ना, म्हणजे मी सांगते की त्यासनी कशाला विचारताय तू? वय म्हणजे आता डॉक्टरना बाहेर गावी गेलेत, त्यांचा फोन बी नाही लागायचा. आणि माझ्या प्रेग्नन्सी बद्दल मी आज सांगणार ना. तुम्हाला सांगू का, जेव्हापासून मी पोटूशी राहिले ना तेव्हापासून सारखं असं पोटात दुखत राहतो. तुला चांगलंच माहितीये की तू प्रेग्नेंट नाही असते. ती लोक बाहेर किती काळजी करतायत आणि हे सर्व त्यांना कळलंच पाहिजे. डॉक्टर ऐक, मी समजवतो, ऐका ना डॉक्टर, ऐकून तर घ्या. साहेब, हाच आहे तो पोरगा. आत्या, तुम्ही प्लीज काळजी करू नका. मेनकाला काही होणार नाही. मी आहे ना इथे तिची काळजी घ्यायला. प्लीज रडू नका ना तुम्ही. हे बघा, जे होईल त्याला आपण सामोरं जाऊयात. प्लीज तुम्ही हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका बरं. मॅडम, डॉक्टर एक मिनिट. हां, आत्या डॉक्टर आहेत माझ्यासमोर, त्या काय म्हणतात मी तुम्हाला कळवते. प्लीज रडू नका, शांत व्हा तुम्ही. हां, बोला डॉक्टर. मॅडम मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुमच्यासोबत ज्या लेडीज आल्यात ना त्यांच्या प्रेग्नन्सी. मॅडम, तुम्हाला एक अर्जंट कॉल आहे. एक मिनिट. नाही नाही, घ्या तुम्ही. बरं. हॅलो. आई, थँक्यू. खूप खूप छान गिफ्ट पाठवलंस मला. गिफ्ट? यू आर सो लव्हिंग मॉम. नमस्कार मॅडम. नाही म्हणजे मी कोण आहे काय आहे ही फालतू चौकशी करू नका.
ज्या कारणासाठी तुम्हाला फोन केलाय ते कारण समजून घ्या. आम्ही तुमच्या मुलापर्यंत पोहोचलेलो आहे हे तुम्हाला कळलं असेलच. त्यामुळं जास्तीचं डोकं चालवू नका. जे सांगतोय तेच करा. आणि तसं जर का नाही केलं 3ऱ्या सेकंदाला तुमच्या मुलाचं नरड दाबून टाकेन मी. खाते का? त्यामुळं आत्ता लगेच फोन बाजूला ठेवायचा आणि मी जे सांगतोय तेच सांगायचं. तुमच्या हॉस्पिटलमध्ये मेनका नावाची एक पोरगी आली आहे. तिचा गर्भपात झाला असंच सांगायचं. कळतंय का? आणि मी सांगतोय असंच जर तुम्ही नाही केलं तर मी काय करीन हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आणि हे सगळं मला कळण्यासाठी फोन कट करू नका. तिथंच बाजूला ठेवा. ठेवा. मॅडम, मॅडम मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्यासोबत ज्या लेडीज पेशंट आलेत त्यांचं मिसकॅरेज झालं. काय? गर्भपात झाला म्हणजे? हा? काय? हे ताई, अगं बघ की काय बोलायला लागलाय. मस्करी करायला लागलेत ना? मस्करी करतात ना डॉक्टर? खोटं आहे ना? मला सांगा मस्करी करताय. नाव काय काय बोलताय? मेनका. गर्भपात झालाय तुझा. अक्षरा, अगं तुला बी लागलंय का? बोली का नाही? सोड. मेनका, काय झालं बाळा? आई, आई मला नाही जगायचंय. मला ना मला कुठलं तरी यश आणून द्या. मी नाही राहणार. मला नाही जगायचंय आता. अगं असं काय बोलतेस? मला सांगशील का काय झालंय? हा, हे बाळा सांग ना काय झालंय. अक्षरा, अक्षरा बाळा तू तरी सांग काय झालंय. सुंदर, सुंदर बाळा बोल ना काय झालंय. अरे मला कुणीच सांगणार आहे का काय झालंय. आत्या, अगं बाळ जगावलंच. नाही नाही, हे खोटं आहे. मेनका, मेनका सांग ना बाळा, हे खोटं आहे ना समजा. ऐक, संपलं सगळं. ऐक, वाटोळं झालंय सगळ्याचं. मेनका अगं कुणी पुढे जायचं नाही. हा, मी आहे तिला सांभाळायला. काय झालं? तू शांत बस. अक्षरा,
तू म्हणली होतीस ना हिच्या बाळाला काय बी होऊ देणार नाही हा? मग हे झालं कसं हा? आता बोल की, आता का गप्प आहेस? अक्षरा बोल की. आई तिला काय बोलू नका, तिची काय बी चूक नाही हो जाता जाता ऍक्सिडेंट झाला आमचा, गाडी बी सुरू होईना. अहो रस्त्यावर जाऊ जाऊ गाड्या थांबवल्या तो तिने. कसं बस एक स्कूटी कसं बस एक स्कूटीवाला थांबला, त्याच्याहून तिने मला दवाखान्यात नेले. त्यात बी आमचं नशीब इतकं फुटकं की तो रस्ता बी खराब निघाला आणि आमचा पुन्हा ऍक्सिडेंट झाला. तरी बी स्वतःचा त्रास जरा बी लक्षात न घेता मला येळत दवाखान्यात पोचवले हो तिने. तिला काय नका बोलू. आई ग अरे देवा, स्कूटीवरून असं पडत जडत नेलास महिला. अगं अक्षरा, तुला एवढी बी अक्कल नाही? अगं पोटूच्या बाईला असं नेतात वय. यामुळेच बाळ दगावलं हिचं. काय भारी डाव टाकते हो ही. येळ नाही काळ नाही गावभर नाचू आणि दुसऱ्याच्या काठीनं मारणार इंचू. भारी. आत्या, अगं अक्षराला काही बोलू नकोस. अगं खरंच त्या वेळेची ती गरज होती. तू तिची बाजू घेऊन बोलणं बंद कर आता. समध्या घराला वळण लागलंय. अक्षरा अक्षरा अक्षरा. काय गे, तू बोलली होतीस ना अक्षराची नोकरी गेली, तिच्यावर कमिटी बसली. तू हे शब्द बोललीस ना, म्हणून हे झालंय सगळं. नाही आत्या, माझा असा काहीच हेतू नव्हता. हे बघ, शांत राहा बर का. अक्षराची नोकरी नाही गेली, माझ्या मेनकाचं बाळ गेलंय. नाही राहणार आहे माझी नोकरी. अर्थात हे दुःख आता महत्वाचं नाहीये. हे जे काही होतंय, जे काही घडले ते माझ्यामुळे. मेनकाचं बाळ माझ्यामुळे दगावलंय. या सगळ्याला मी जबाबदारी. मी माझी चूक मान्य करते. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती देऊ शकते. नेहमीचीच नाटकं आहेत तुमची. मी नका. चल बाळा, आपण जाऊया. अक्षरा, नको असे एडेवाकडे विचार करू. असं काय बी होणार नाही. देवी आई हाय आपल्या सोबत. आई, देवी आईच्या मनातही हेच आहे आणि तसंच घडते.
तुझा निर्णय कम्प्लीट चुकीचा आहे. तू असं काहीही करणार नाहीयेस ताई. हे बघ, तुझी काही चूकच नाहीये तर मग शिक्षा कसली? काही नाही, आपण त्या कमिटी समोर जाऊयात आणि तू सगळं स्पष्टपणे त्यांना सांगणार आहेस. ओके, आपण सगळं ठरवून. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. ताई अगं पण तू मला आता कुठल्याच विषयावर चर्चा करायची नाही. अक्षरा, मला आता काही बोलायचं नाही. मला बी कुठल्याच विषयावर बोलायचं नाही आणि मी त्यासाठी आलोच नाही बघ. अक्षरा, लग्नाची बायको आहेस, एवढं सोपं नाही एकमेकांना टाळ. आणि अगं लग्नात वचन दिलं आहे मी, कायम तुझ्या पाठीशी. तुम्ही अक्षरा, कायद्यानं अजून बी आपलं नातं तुटलं नाही. आणि कायद्यानं जरी आपलं नातं तुटलं ना, तरी मनानं मनाशी जोडलेलं नातं नाही तुटणार बघ. अक्षरा, तुझा निर्णय काय भी असू दे, मी त्याचा आदर करी आणि कायम तुझ्या सोबत अस. कुठली परिस्थिती असो, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मला तर वाटलं होतं काल आपलं समद पितळ उघडं पडतंय का काय. ते म्हणतात ना, जहाज लागलं बंदराला आणि हुक्की आली उंदराला. मला तर वाटलं होतं यो उंदीरच जहाज कुरतडतोय का काय आणि आपलं जहाज बुडतोय का काय. बाई, तू तर लयच चालाक. हा, मानलं पाहिजे तुला. हो मामी, तोंडाला जरा आवर घाला. कुणाच्या कानावर पडलं तर केवढ्याला पडल ते. एक तर ती जगतापबाई डोक्यात गेली माझ्या, तिचा काहीतरी बंदोबस्त करायला लागतोय. अगं ते सोड, तू त्याची काळजीच करू नको. तिचा बंदोबस्त केलाय. आता फक्त अक्षराची न्यूज कानावर कधी पडतीये त्यासाठी माझं कान सुचल्यात.
उर्वशे, तू आणि इथं काय करतेस? अहो म्हणजे मेनकाला एवढा मोठा धसका बसलाय ना व म्हणलं कशी सावरल म्हणून विचारपूस करायला आले. तिची काळजी घ्यायला म्या खमकी हाय. एकदा सांगितलंय ना व, तुम्ही कुणी बी फिरकायचं नाही तिच्या जवळ. होय, माझं काय, जाते मी. मेनका, बरी आहेस ना व? हे बघ, कुणाच्या बी बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. मी सूप आणलंय तुला, घेऊन येते. जगाला बोलवून आणि तोडून काय उपयोग आहे? हे तर आपलंच नाणं खोट आहे. हे बघ बाळा, असं बोल. खरंच सांगायला लागले मी. मला आता जगायचीच इच्छा राहिली नाही. कुणासाठी जगू आणि का जगू? हे बघ, असं बोलू नगस बाळा. अगं म्या आहे ना व, तू काय बी काळजी करू नगस. बास म्हातारे, तुझं हेच प्रेम आतापर्यंत या अक्षराला निस्तनाभूत करायला कामी आलंय बघ. खरंच थँक्यू. असंच तुझं माझं प्रेम आणि विश्वास टिकवून राहू दे. मग बघ मी काय करते ते.